शेतकऱ्यांच्या जीवनात बैल हे फक्त जनावर नाही तर कुटुंबाचा अविभाज्य घटक आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह राज्यभरात बैलपोळा आणि खांदेमळणी उत्सवाने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। बैलांच्या श्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्जा राजांना पूजन करून सजवले। तेल हळदीच्या लेपाने खांदेमळणी केली आणि पारंपरिक साज शृंगाराने हा सण साजरा केला। पाहूया ग्रामीण महाराष्ट्रात कशा उत्साहात पार पडला बैलपोळा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील गंगापूर, कन्नड, खुलताबाद, वैजापूर अशा गावागावांमध्ये गुरुवारी बैलपोळ्यांच्या पूर्वसंध्येला खांदेमळींची परंपरा जपली गेली। शेतकऱ्यांनी सकाळपासूनच आपल्या सर्जा राजांना आंघोळ घालून स्वच्छ केलेत। तेल, हळद आणि औषधी लेप लावून त्यांच्या खांद्यांची मळणी केली। वर्षभर शेती कामाचा ताण घेतलेल्या बैलांना या दिवशी आराम दिला जातो आणि सन्मानित केले जाते। गावोगाव महिला पुरुषांनी बैलांचे औक्षण केलेत, फुलांच्या माळा घालून सजविलेत, कान शेपट्यांना विशेष आकार दिला। संध्याकाळी गावात ढोल ताशांच्या गजरात सजलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली। देऊळगाव बाजार तालुक्यात शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने खांदेमळणी केली, तर गंगापूर येथे संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत विशेष पूजन पार पडलेत। कन्नड तालुक्यातील लघु तलाव पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांनी विहिरीतून पाणी आणून बैलांना आंघोळ घालून विशेष साज शृंगार केला। ही परंपरा केवळ पूजा नव्हे तर श्रमाचे कौतुक करण्याचा दिवस आहे। खांद्यांवर नागरांचा ताण, जोखडाची झड, जखमा व थकवा दूर करण्याकरिता औषधी तुपाने आणि हळदीच्या लेपाने खांदे मऊ केले जातात। गावोगाव हा सण शेतकरी समाजातील ऐक्य, सांस्कृतिक वारसा आणि श्रमांचा सन्मान या भावनांना जपणारा ठरला। बैलपोळा हा केवळ सण नाही तर शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि त्यांच्या साथीदारांचा सन्मान आहे। पारंपरिक साज शृंगार, पूजन आणि खांदेमळणीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जीवनरेषेला म्हणजेच बैलांना धन्यवाद देतात। ग्रामीण महाराष्ट्रातील हा उत्सव आणि एकात्मतेचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतो की खरी ताकद मातीशी जोडलेल्या या शेतकरी समाजात आहे।